नमस्कार. मनसे घडामोडी या महाराष्ट्र नवमान सेनेच्या बुलेटिन सत्रात मी तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आता आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र नवमान सेनेसंदर्भातल्या या आठवड्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. पुण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आंदोलन केलं. कॅन्टीनमधल्या निकृष्ट जेवणाविरोधात मनसेनं आंदोलन केलं. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी विद्यापीठ प्रशासनातील अधिकाऱ्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण खायला घातलं. यापुढे जेवणामध्ये सुधारणा झाली नाही तर मनसे यापेक्षा आक्रमक आंदोलन करेल असा इशारा यावेळी मनसेच्या वतीनं देण्यात आला. पुण्यात मनसेची जी काही ताकद आहे ती स्वतःच्या ताकदीवर आहे. कोणाच्याही युती आघाडीत न अडकता आजवर मनसे कार्यकर्ते अविरतपणे चालत होते. राजसाहेब ठाकरेंनी मोदींना पाठिंबा दिल्यानंतर संपूर्ण पुणे मनसे महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचारात उतरली. मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचार रॅलीत देवेंद्र फडणवीस यांनी मनसेचा झेंडा अभिमानाने डोलावला. हाच व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय. मावळमधील वडगाव शहरात गेली अनेक वर्ष अनधिकृतपणे सुरू असलेलं ताडीचं दुकान मनसे माजी नगराध्यक्षा सायली म्हासाळकर यांनी बुलडोझर चालवून उद्ध्वस्त केलं. मनसेच्या या बुलडोझर पॅटर्नची मावळात सर्वत्र चर्चा होते. मीरा भाईंदर शहरात काही आदिवासी पाड्यांवर अतिशय भीषण पाणीटंचाई भासत असून या ठिकाणी पाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा होत असतो. पाणी साठवण्यासाठी आदिवासी बांधवांकडे साहित्य नसल्याकारणाने त्यांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून यावर तोडगा मोडून महाराष्ट्र नवमान सेनेचे मीरा भाईंदर शहराध्यक्ष संदीप राणे यांनी पाण्याच्या टाक्या उपलब्ध करून दिल्या आहेत. लवकरच या ठिकाणी स्ट्रीट लाईट आणि सोबतच स्मशानभूमीची सोय सुद्धा करून देण्यात येईल असे संदीप राणे म्हणाले आहेत.